सकाळी कितीही घाई असू द्या, हा नाश्ता अगदी 10 मिनिटात बनून तयार होतो. तर मंडळी, सकाळच्या घाईमध्ये आपण टिफिनसाठी किंवा तुम्ही हा नाश्त्यासाठी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हा नाश्ता बनवू शकतात. विशेष म्हणजे हा नाश्ता आपण कमी तेलामध्ये करणार आहोत. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरी सुद्धा हा नाश्ता तुम्ही खाऊ शकतात. तर मंडळी, चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी भिजलेले मूग घेतलेले आहेत. आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक घालून मी हे अशा पद्धतीने मिश्रण वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, जास्त पण आपल्याला हे बारीक नाही वाटायचं आहे. थोडंसं जाड असंच याचं टेक्स्चर असायला हवं आहे. आता हे आपण मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर हे वाटलेलं मिश्रण सगळं मी या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे. तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना, तो सुद्धा चालेल. थोडासा त्याला मिक्सरला फिरवलं तरी सुद्धा चालेल. तर आता यामध्ये आपण कुठल्याही भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात तरी सुद्धा चालेल. तर इथे मी बारीक कट केलेला एक कांदा घातलेला आहे. थोडीशी हळद घालायची आहे. अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. अर्धा चमचा इथे मीठ घातलेला आहे आणि लाल तिखट घातलेलं आहे. तर हे तिखट जास्त असं तिखट नाहीये, काश्मीरी लाल तिखट आहे. आता यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. तर इथे दही घालताना शक्यतो ताजच घाला, आंबट दही घालू नका. आणि यामध्ये आपल्याला खाण्याचा म्हणजे बेकिंग सोडा थोडा घालायचा आहे. यामुळे आपला पदार्थ खूप छान असा फुलून तयार होतो. आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही याऐवजी पालक सुद्धा इथे घालू शकतात किंवा मेथी. आता हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. आता इथे त्यानंतर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तर तुम्ही इथे तेलाऐवजी तूप किंवा मग बटर सुद्धा घालू शकतात तरी सुद्धा चालेल. आता यावरती आपल्याला थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहेत. तर तीळ घालणं ऑप्शनल आहे. पण तीळ जर घातले ना तर पदार्थ दिसायला छान दिसतो आणि लहान मुलांना दिसायला जे पदार्थ छान असतात ना ते आवडीने खातात. त्यामुळे तीळ नक्की घाला. हा पदार्थ दिसायला पण खूप छान दिसतो आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम असा लागतो. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओज कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर मंडळी, हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व बॅटर यावरती सोडून घ्यायचं आहे आणि याला एक 2 मिनिटाची वाफ काढायची आहे आणि त्यानंतर याला आपण पलटी करून घेणार आहोत. यावरती मी वरून सुद्धा थोडेसे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि याला आता आपण छान असं भाजून घेणार आहोत. अगदी कमी तेलामध्ये हाय प्रोटीन हा नाश्ता बनून तयार होतो. लहान मुलं याला आवडीने खातात. बऱ्याच वेळा लहान मुलं काय करतात, त्यांना मोड आलेलं कडधान्य खायला आवडत नाही. तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने जर हा पदार्थ बनवून दिला ना तर त्यांच्या लक्षात देखील येणार नाही की तुम्ही हा कशापासून बनवलेला आहे आणि ते आवडीने खातील. हे पहा, याला दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती खमंग होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. छान असं भाजून सुद्धा झालेलं आहे. तुम्ही पाहू शकतात की रंग सुद्धा किती सुरेख असा आलेला आहे. आता आपण या सर्व टिक्क्या बाहेर काढून घेऊयात साईडला. तर हे पहा, अशा पद्धतीने आता मी हे साईडला काढून घेतलं आहे आणि आपण दुसरी पण बॅच याच पद्धतीने बनवून घेणार आहोत. जर तुम्हाला याचा आकार धिरड्यासारखा बनवायचा असेल मोठा तरी सुद्धा चालेल. तुम्ही तसं सुद्धा बनवू शकता. पण आपल्याला जर टिफिनला द्यायचं असेल मुलांना, लहान मुलांना, तर तुम्ही या पद्धतीनेच बनवून द्या. ते आवडीने खातील. छान या पद्धतीने आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे. रोज रोज टिफिनसाठी काय बनवायचं आपल्याला नेहमीच प्रश्न पडलेला असतो. तर अशा वेळेला आपण जर मुलांना अशा पद्धतीने जर बनवून दिलं तर ते नक्कीच आवडीने खातील आणि त्यांना हा पदार्थ खूप आवडेल. तुम्ही सुद्धा मंडळी ही रेसिपी एकदा नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी एकदा नक्की ट्राय करा.
आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर हे पहा, आपण दुसरी बॅच सुद्धा याच पद्धतीने भाजून घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे अजिबात हा पदार्थ बनवायला आपल्याला तेलाची जास्त गरज पडत नाही. फक्त हा पदार्थ 2 चमचे तेलामध्ये बनून तयार होतो. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मंडळी, तुम्ही जर आपला हा व्हिडिओ फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.